जमीन तर तुम्हाला विकायलाच लागेल हो. अरे लई बघितले तुमच्यासारखे लोक. कशाला तमाशा लावल्या? कशाला? गप मुकाटाने सह्या करा ना. गेल्या काही दिवसात आपल्या आयुष्यात जे घडलं विचार केला तर खरंच वाटत नाही. आधी वरदला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला. आज नातू घरी आलाय, आता तरी सही करा, नाहीतर पुढच्या वेळेस तुमचा नातू घरी येणार नाही. त्यानंतर इथे आपल्या घरी त्या गुंडाने येऊन धमकी दिली. मी काय करायचं आणि काय नाही करायचं ना हे तू मला शिकवू नकोस. नंतर तुझ्यावर आणि विणावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं पाहिल्यावर मला वाटतंय की इतकी वर्ष सांभाळलेलं आपलं स्वप्न आता उधळून टाकायची वेळ आली आहे लक्ष्मी. अहो, आपल्या स्वप्नांपेक्षा आपलं कुटुंब जास्त महत्वाचं आहे. स्वप्न उधळलं गेलं तरी चालेल, पण आपलं कुटुंब सुरक्षित राहायला हवं. तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. विश्वास ठेवा, तुमचा हा निर्णय तुमच्या लक्ष्मीला अगदीच मान्य आहे. May I come in, Mr. Kanetkar? कम इन. Yes, Mr. Kanetkar. काय काम होतं? जान्हवी, आज तुम्ही काहीतरी वेगळंच दिसताय. हां, वेगळं? काय झालं? मी चांगली नाही दिसत आहे का? नाही 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 नाही, म्हणजे सुंदर दिसताय. म्हणजे नेहमीच सुंदर दिसता, पण आज एनिवे. सांगा ना, काय आज काय सांगा. आज जरा जास्त सुंदर दिसताय. तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळ्याच प्रकारचा ग्लो आलाय. थँक्यू सो मच. नक्की काय काम होतं? म्हणजे कशासाठी बोलवलं होतं तुम्ही मला? काम? येस, काहीतरी महत्वाचंच काम होतं. अचानक मी आता विसरलोय, बट आय एम शुअर एक इम्पॉर्टंट काम होतं. मला आता आठवत नाही आहे. इट्स ओके मिस्टर कानेटकर, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कॉल करा, मी आहे. शुअर. सॉरी मिस जान्हवी, तुम्हाला मी उगाचच आत बोलवलं. मिस्टर कानेटकर, हो, इट्स ओके. आहे. दॅट्स माय गर्ल. पडलीस ना माझ्या प्रेमात. आता बघ, मी तुझं मन थाऱ्यावर ठेवतो का ते. मला तू हवीशी, आज कळले तुला तू हवीशी. भास सारे कालचे आज ते झाले खरे, तरी का हुरहुर वाटे आपुलीशी. काय चाललंय जानूचा? जयंतच्या केबिन मध्ये जाताना इतकी का ब्लश करते? ही खरंच जयंत मध्ये परत गुंतत चालली की काय? येस मिस्टर कानेटकर. प्लीज तुम्ही परत केबिन मध्ये याल का? हो हो, येते, लगेच येते. बस,
आता मला जानूशी बोलावंच लागेल. येस मिस्टर कानेटकर. मी शान्वी, सॉरी तुम्हाला मी परत परत आत बोलवतोय, बट मला आता आठवलं मी तुम्हाला का बोलवलं होतं ते. नाही नाही, इट्स ओके मिस्टर कानेटकर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही मला आवडेलच या केबिनमध्ये पुन्हा पुन्हा यायला. सॉरी, काही म्हणालात का? नाही, काही नाही. काय काम होतं नक्की? काम SK एंटरप्राइजची फाईल तुम्ही प्लीज रेडी करून ठेवा, मला ती आजच्या मीटिंगला लागणार आहे. ओके. ओके मिस शान्वी, एनी डाऊट? हां, नाही, नो डाऊट. SK फाईल मी रेडी करते. मिस शान्वी, येस मिस्टर कानेटकर. वन सेकंड, आय एम रिअली सॉरी. सारखं आत यावं लागतंय. काहीच प्रॉब्लेम नाही आहे मिस्टर कानेटकर, मी आहे. करते, फाईल रेडी करते. अजून काही काम असेल तर कॉल करा, मी येईन पुन्हा. ओके. ओके. मग सगळे डॉक्युमेंट्स तयार आहेत ना? हो. काय साहेब, तुम्ही जर जमीन द्यायला तयार झाले असताना तर चांगली किंमत मिळाली असते तुम्हाला. पण सरळ होणाऱ्या गोष्टी तुम्हाला आवडतच नाही ना. तुम्ही काय केलं, आम्हालाही मनस्ताप दिला आणि स्वतःही मनस्ताप ओढवून घेतला. साहेब, सही कुठे करायची आहे हे सांगाल का तुम्ही? सांगतो. एवढी घाई कसली आहे? आधी तुमचा ID प्रूफ तर दाखवा. दोघांची. खरं आहे ना? म्हणजे डुप्लिकेट तर नाही ना? काय बोलताय तुम्ही? सचोटीने आयुष्य जगणारी माणसं आहोत आम्ही. खोटे ID बनवण्याची गरज नाही आम्हाला. बापरे, तत्वनिष्ठ लोक. करा, सही करा. मला तुझ्याबरोबर आपल्या हक्काच्या, आपण उभ्या केलेल्या लक्ष्मी निवासमध्ये राहायचंय. झालं ना? एवढ्यात कसं काय होईल? जमिनीचे ओरिजिनल डॉक्युमेंट कुठे आहेत? साहेब, ते डॉक्युमेंट्स आम्ही वकिलांकडे देऊ. वकिलांकडे कशाला? अहो, मी अशा 50 जमिनी रोज विकत घेतो. ते डॉक्युमेंट माझ्याकडे द्या. मला ते चेक करावे लागतील आणि नंतर नोटराईज करावे लागतील. त्यामुळे तुम्ही अजून वेळ वाया घालवू नका आणि तुम्ही मला व्यवहार शिकवू नका. तुम्हाला कधी सरळ बोलताच येत नाही का तुम्हाला? अहो, जी ओरिजिनल कागदपत्र आहेत ती अशीच कशी आम्ही तुमच्या हातात देणार? आता ही जमीन माझी म्हटल्यानंतर हे ओरिजिनल डॉक्युमेंट माझ्याकडे नकोत का?